मुंबई धावपळीचं कधीच न थांबणारं शहर. इथल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक न संपणारी स्पर्धा आहे आणि त्याच गर्दीत एका कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम करणारी शालिनी आपलं अस्तित्व शोधत होती. शालिनी 28 वर्षाची, उच्च शिक्षित, स्वतःच्या पायावर उभी असलेली एक हुशार, आत्मविश्वासू तरुणी. पण तिच्या डोळ्यात एक हलकासा विरह कायमचा दिसायचा. आईवडील गावी राहत होते, ती मुंबईत एकटी राहत होती. अंधेरीच्या एका छोट्याशा अपार्टमेंटमध्ये तिचा दिवस ऑफिस, ट्रॅफिक, जिम आणि एकटेपणाच्या रात्री यामध्येच कायम अडकलेला होता. पण तरीही ती सतत स्वतःला कामात गुंतवून ठेवायची. एकीकडे करिअर घडवत असताना मनाच्या खोलकप्प्यात कोणीतरी आपल्यासाठी असावं ही लपवलेली आसही ती बाळगत होती. त्या दिवशी बुधवारचा दिवस होता. मुंबईत पावसाची पहिली सर आली होती. हवेत गारवा होता आणि रस्त्यावरचं धुकं काहीसं रोमॅन्टिक वाटावं असं. शालिनीच्या ऑफिसमध्ये त्या दिवशी एक नवीन प्रोजेक्ट मॅनेजर येणार होता. सर्वांनी ऐकलेलं होतं, तो खूप टॅलेंटेड आहे, US हून परत आला आहे आणि थोडासा ॲरोगंट स्वभावाचा आहे. नाव अमित देसाई. HR ने सर्वांना सांगितलं होतं. सकाळी 10:30 वाजता अमित ऑफिसमध्ये आला. साधारण 30-32 वयाचा. ब्ल्यू शर्ट, ब्लॅक ट्राउझर, कपाळावर हलकंसं आठवलेलं पण डोळ्यात काहीसं वेगळंच आत्मविश्वास. त्याच्या चालण्यातही एक वेगळी झेप होती. जणू काही शहराच्या वेगाशी तो आधीपासूनच जुळवून घेत होता. शालिनी आणि अमितची पहिली भेट कॉन्फरन्स रूममध्ये झाली. ती एक मार्केटिंग स्ट्रॅटेजी मीटिंग होती. हाय, आय एम अमित, त्याने शालिनीकडे हात पुढे करत म्हटलं. हाय शालिनी. शालिनीनेही हसून उत्तर दिलं. ती हसली खरी, पण अमितच्या नजरेत तिला थोडासा औपचारिकपणा जाणवला. जणू काही हा माणूस खूप काही अनुभवलाय, पण आता त्याला कुठलीच भावना भिडत नव्हती. पहिल्या काही आठवड्यात अमितच्या कामाची पद्धत खूप प्रोफेशनल होती. तो सगळ्यांशी सौजन्याने बोलायचा, पण फारसा कुणाशी खोल मैत्री करत नसे. शालिनीला मात्र तो जसा जसा कळू लागला तसं तिचं त्याच्याकडं आकर्षण वाढू लागलं. तो जेव्हा एखाद्या प्रेझेंटेशनमध्ये बोलायचा तेव्हा ती त्याच्या आत्मविश्वासाने भारावून जायची. एका दिवसाआधी ऑफिसचं एक टीम लंच ठरलेलं होतं. पावसाची रिपरिप सुरू होती. लंचसाठी टीम निघणार होती, पण शालिनीचा मूड थोडासा डाऊन होता. एव्हरीथिंग ऑल राईट? अमितने अचानक विचारलं. जेव्हा ती पावसाकडे बघत शांत बसलेली होती, शालिनी थोडीशी गोंधळलेली. जस्ट काही नाही, पाऊस आठवणी घेऊन येतो ना, तिने उत्तर दिलं. अमितच्या चेहऱ्यावर एक क्षणभराचं हसू उमटलं, पण लगेच त्याने विषय बदलला. चल, टीम वाट बघते, लेट्स गो. त्या दिवशी दोघं एकत्र फारसे बोलले नाहीत, पण शालिनीच्या मनात मात्र एक नवं पान उघडलं गेलं होतं. काही आठवड्यानंतर कामाच्या निमित्ताने शालिनी आणि अमित यांचं एक प्रोजेक्ट एकत्र लागलं. त्यांना एक क्लायंट मीटिंगसाठी पुण्याला जायचं होतं. 2 दिवसांचं काम. ते दोघं पहाटेची ट्रेन घेऊन निघाले. ट्रिपचा एक भाग ऑफिसचा होता, पण त्या प्रवासात पहिल्यांदाच दोघांनी एकमेकांशी मन मोकळं बोलायला सुरुवात केली. तू मुंबईचीच का? अमितने विचारलं. नाही, नागपूर, पण गेल्या 7 वर्षापासून इथेच आहे, शालिनीने उत्तर दिलं. काय आवडतं मुंबईत? अमित. वेग आणि एकटेपणा. शालिनी हसून म्हणाली. इंटरेस्टिंग. वेग तर ठीक आहे, पण एकटेपणा आवडतं? अमितने आश्चर्याने विचारलं. हो, कधीकधी ते स्वतःला ओळखण्याची संधी देतं, तिचं उत्तर. अमित शांत झाला काही क्षण. कधीकधी ते चटका देतं, तो म्हणाला. शालिनीने त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात काहीसं हरवलेलं पण होतं. तुला असं वाटतं? तिने विचारलं. हो, पण त्याची सवय होते. त्यांचं उत्तर थोडं विचारपूर्वक होतं. पुण्यात त्यांच्या मीटिंग्स व्यवस्थित पार पडल्या. संध्याकाळी दोघे एका कॅफेमध्ये चहा घेत बसलेले. तुला काय आवडतं? शालिनीने विचारलं. बुक्स, गाणी आणि शांतता, अमित म्हणाला. शांतता? हे तुझ्या व्यक्तिमत्वाशी अजिबात जुळत नाही, ती हसून म्हणाली. तेच तर, काही वेळा आपण जे दाखवतो ते आपण नसतोच, अमितने गडद सुरात उत्तर दिलं. त्या दिवशी शालिनीने अमितला एका वेगळ्याच नजरेत पाहिलं. तो केवळ ऑफिसचा मॅनेजर नव्हता, त्याच्या आतमध्ये एक खोल दुःख दडलं होतं, ज्याची तो कुणालाच कल्पना देत नव्हता. रात्री ट्रेनने परतताना शालिनी खिडकीतून बाहेर बघत होती. अमित तिच्या बाजूला होता. कधी वाटतं की आपल्याला कोणी समजून घेतंय, ती म्हणाली. हो, आणि ते क्षण खूप मोलाचे असतात. अमितचं उत्तर तिला भावून गेलं. ते दोघं फारसं बोलले नाहीत, पण त्या शांततेतही संवाद होता. मुंबई शहर, निळसर आकाशाच्या खाली उठलेली गगनचुंबी इमारती, धावपळीत गुंतलेली माणसं आणि त्यांच्या जीवनातले अनंत भाव. या गर्दीत एका काचेच्या ऑफिसमध्ये शालिनी
आपल्या कॉम्प्युटरकडे पाहत बसली होती. ती IIT कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर होती. तिच्या चेहऱ्यावर तीव्र एकाग्रतेची रेष होती. कामात ती प्रचंड हुशार होती, पण आयुष्यात तिला अजूनही काहीतरी अधुरं वाटायचं. तिला वाटायचं की काहीतरी हरवले किंवा कदाचित अजून सापडते. दुपारी तिचा मोबाईल खणखणला. हॅलो, ती म्हणाली. शालू, ओळखलंस का? एक शांत तरीही ओळखीचा आवाज. ती स्तब्ध झाली. अमित? तिच्या आवाजात हलकासा थरकाप होता. हो, मीच. एवढ्या वर्षांनी फोन केलाय. थोडा वेळ आहे का भेटायला? ती काही क्षण थांबली. आठवणींचा ज्वर तिच्या मनावर पसरला. ठीक आहे, संध्याकाळी ब्लू हेवन कॅफेमध्ये भेटूया, ती म्हणाली. 5 वर्षापूर्वी शालिनी आणि अमित एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. तिथे त्यांची पहिली भेट झाली होती. दोघंही हुशार, महत्त्वाकांक्षी आणि मन मिळावू. एकमेकांमध्ये नकळत ओढ निर्माण झाली होती. सुरुवातीला मैत्री, नंतर प्रेम. पावसाच्या एका संध्याकाळी अमितने तिला विचारलं होतं, शालू, आपलं नातं फक्त कॉलेज पुरतंच नको, तू माझ्यासोबत कायमची राहशील का? शालिनीचे डोळे पाणावले होते. हो, ती हळूच म्हणाली. पण नशिबाच्या मनात वेगळंच काहीतरी होतं. अमितच्या वडिलांना परदेशातून नोकरीची ऑफर आली आणि त्यांनी अमितलाही तिथेच शिक्षण घ्यायला लावलं. त्यांच्या जाण्यानंतर दोघांनी खूप प्रयत्न केला संपर्क ठेवण्यासाठी, पण हळूहळू संवाद कमी झाला आणि एक दिवस संपलाच. आत्ताचा काळ. संध्याकाळी शालिनी ब्लू हेवनमध्ये पोचली. अमित आधीच तिथे पोचला होता. त्यांचं रूप काहीसं बदललं होतं, पण डोळ्यातली ओळख अजून तशीच होती. कशी आहेस? अमितनं विचारलं. ठीक आहे, तू? माझं मन तुझ्या जवळच राहिलंय, अमितने एकदम म्हणून टाकलं. शालिनी काही क्षण थांबली. तू गेल्यानंतर मी खूप दिवस वाट पाहिली. नंतर स्वतःला समजावत गेले की तू परत येशीलच असं काही नसतं आयुष्यात. अमित शांत झाला. माझी चूक झाली. मी जास्त लक्ष करायला हवं होतं, पण आता जेवढं राहिलंय ते सांभाळायला आलोय. शालिनीच्या डोळ्यात पुन्हा ओल आली. अमित, मी अजूनही एकटी आहे, पण पुन्हा सुरुवात करणं सोपं नाही. आपण प्रयत्न करून पाहूया ना, तो म्हणाला. पुढील काही आठवडे दोघांनी पुन्हा बोलायला सुरुवात केली. एकत्र कॉफी, जुन्या आठवणी, हास्य आणि मनात खोलवर असलेली भावना. एक दिवस अमितने तिला विचारले, शालू, पुन्हा एकदा हात द्यायचा का? ती काही क्षण विचारात पडली. मग हलक्याच हसून त्याचा हात पकडला. यावेळी मात्र सोडू नकोस. शालिनीच्या या वाक्यानं अमितचं मन भरून आलं. त्या दोघांचं पुन्हा एकत्र येणं हे अचानक घडलं नव्हतं. त्यांच्या नात्यातले तुटलेले धागे अजूनही कुठेतरी टिकून होते आणि आता ते पुन्हा एकमेकांशी जोडले जात होते. पुढील काही दिवस दोघं रोज भेटू लागले. ऑफिस नंतर रात्री कॉफी, शनिवार रविवारला चित्रपट, मॉलमध्ये खरेदी किंवा फक्त समुद्राच्या काठावर चालत गप्पा मारत बसणं. जणू दोघांनी आयुष्य पुन्हा परत सुरू केलं होतं. अमित आता एका मल्टीनॅशनल कंपनीत सिनियर डेटा सायंटिस्ट म्हणून काम करत होता. त्याचं काम आणि त्याचा आत्मविश्वास दोन्ही पाहून शालिनीला अभिमान वाटायचा आणि शालिनीचं सौंदर्य, तिचा समजूतदार स्वभाव आणि तिचं मेहनतीपण पाहून अमित अजूनही तिच्यावर तितकंच प्रेम करत होता. एक दिवस अमितने तिला विचारलं, आपण खरंच तयार आहोत का पुन्हा एकत्र आयुष्य घालवण्यासाठी? शालिनी काही क्षण विचार करत राहिली. माझं मन तयार आहे, पण आपल्या आजूबाजूचं जग, समाज, घरचे लोक ते तयार आहेत का? शालिनीच्या घरी तिचं लग्न ठरवण्यासाठी तिचे आईवडील जोर लावू लागले होते. तिच्या आईला वाटायचं की शालिनीने आता स्थिर व्हावं. परंतु जेव्हा तिनं अमितबद्दल सांगितलं तेव्हा घरात एकच गोंधळ उडाला. त्या मुलाने तुला 5 वर्ष दुर्लक्ष केलं, आता परत आलाय आणि तू पुन्हा त्याच्यावर विश्वास ठेवतेस? वडील रागाने म्हणाले. पण बाबा, तो बदललाय आणि खरं तर मी अजूनही त्याच्यावर प्रेम करते, शालिनीने शांतपणे सांगितले. आईवडील दोघंही काही काळ तिच्याशी बोलणं बंद करत होते, पण शालिनी निर्धाराने उभी राहिली. अमितचं धाडस. एक दिवस अमित स्वतः शालिनीच्या घरी गेला. काकाजी, माझी एक चूक झाली, ती कबूल करतो, पण आज मी तुमच्या मुलीच्या प्रेमात पुन्हा एकदा नव्याने पडलोय आणि यावेळी हात सोडणार नाही. शालिनीच्या वडिलांचे डोळे भरून आले. ते काही न बोलता आत गेले, पण त्यांच्या चेहऱ्यावरचा राग आता थोडा ओसरलेला दिसत होता. हळूहळू घरच्यांचं मन जिंकण्यासाठी अमितने प्रयत्न सुरू ठेवले. शालिनीच्या आईला भेटायला जात होता, लहान भावाला मदत करत होता आणि शेवटी त्यांच्या विश्वासाला पात्र ठरला. शालिनी आणि अमितने ठरवलं की एकमेकांना आधीच वेळ द्यायचा. विवाह म्हणजे फक्त लग्नाचा सोहळा नव्हे, तर आयुष्यभराचं सोबत जगणं आहे. त्या वर्षी डिसेंबरमध्ये शालिनी आणि अमितचा छोटा, सुंदर पण अत्यंत भावनिक विवाह सोहळा पार पडला. विवाहाच्या दिवशी शालिनीने अमितच्या कानात हळूच सांगितलं, यावेळी मात्र खरंच तुझ्या विना आयुष्य असं वाटू शकत नाही. अमितने हसून तिचा हात घट्ट पकडला. पुढे काय? मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली मला कमेंट करून जरूर सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, तसेच आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.